हो ग, माझ्या बी कानावर आलं थोडं थोडं. लोकांचं कुठं आटो ऐकून राहिले तुम्ही? लोकांना तर बोलायला कारणच पाहिजे. उगीच त्या पोरीची आणि त्या पोराची बदनामी करू लागले लोक. तीच काम कोणी बदनामी करेल हो शालिनी. त्या पोरं बी काही कमी नाहीये. अख्ख्या गावाने पाहिले त्यांना हिंडताना. आई बापाचे डोळे काय झाकून नसते काय? जरा पोरीवर आणि पोऱ्यावर लक्ष नाही ठेवू का? त्या गंगीने बी पोरीवर लक्ष नाही ठेवलं आणि त्या पुष्पाच्या आईने बी लक्ष नाही ठेवलं. ती पुष्पा तर जरा लय आगावच होती. हे सगळं खरं आहे म्हणा, पण लई मजा येईल आता. तमाशे पाहिले लवकर लवकर काम आटपून घेऊ. बघू मग तमाशा. ती गंगूबाई बी लई तोरात असते. तिचा बी तोरा कमी होईल. ती पुष्पाची आई तर तिला तर पैशाचा लई घमंड आहे. अकडं तिकडं तोंड करते येता जाता. आपल्यासारखे लोक नको तिला आजूबाजूला. आता पोरगी काय म्हणा कोणासोबत पळून गेली. श्रीमंतीचा लई माज आहे तिला. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जावा जावा एकत्र कधी आल्या? तुम्हाला तर एकामेकांची तोंड बी पाहू वाटत नव्हती. असं काय झालं गावामध्ये तमाशा झाला की बरं एकत्र येऊन जातो तुम्ही चुगल्या करायला? हा, तुझ्या काय पोटात दुख राहिलं का मग? आम्ही एकत्र आलो तर तमाशे पाहिजे बंद झाले म्हणून टाइम नाही जाऊ राहिला का तू? म्हणून राहिली मी, जसे तुमचे तमाशे पाहिले लोकांना आवडता ना, तसं तुम्हाला लोकांचे तमाशे पाहायला आवडतं. जसं तुम्हाला वाटतं ना तुमचे तमाशे लोकांनी पाहू नये, तसं लोकांचे बी काहीतरी कारण असतील ना. हा, मजा घेऊन घेऊन तमाशे पाहता लोकांचे. तुमचे तमाशे पाहिले लोक आले की त्यांना शिव्या घालून घालून हाकलं होता. दोघं बी जावा जावा तशाच आहे. हो बाई, तू आम्हाला काही शिस्तपणा शिकवू नको. माहिती तू लई शिकलेली आहे. आम्ही अडाणी आहो. पण अडाणी असून बी आमच्या पोऱ्यावर आमचं लक्ष असते. समजली का तू? हो, लय ऐकून झालं तर जाय तू आता. आमचं आम्ही पाहून घेऊ काय करायचंय आम्हाला ते. चल काम आटपून घेऊ. मग पाहू काय होतं ते. लई ज्ञान शिकवत होती आपल्याला. तिच्या बी घरी काय काही नाही, सुद्धा नाही. चला आपण आपले आपले कामं करून घेऊ. होय जाऊ बाई, चला. का हो बंड्याचे बाबा, सापडला का बंड्या? नाही ना गंगे, अख्खा गाव शोधून आलो मी, पण कुठे दिसला नाही हो पोट्ट्या. कुठं दडपून बसलाय काय माहित. काय करावं या पोट्याचं, मला काही समजून नाही राहिलं. कशाची कमी नाही ठेवलं आपण. हा, तोंडातून एक मागितलं ते दोन दिले त्याला आपण. काय करावं काय समजून नाही राहिलं बाबा मला. माझ्या बी डोसकं दुखून राहिलं गंगे. घराचं काम सांभाळावं, घराचं बघावं की या पोरायची टेन्शन बघावी. पागल करून टाकलं या पोऱ्याने तर. तरी होते त्याला बघतेच मी. मला तर वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन येऊ राहिलं. काय करावं बाबा काय समजून नाही राहिलं. म्हणजे पण पंढरपूरवरून यायची वेळ झाली आहे. म्हणजे त्याला बघितलं नाही ना तर त्याला चैन पडणार नाही. वरून 17 प्रश्न विचारतील. आपल्याला 2 गोष्टी सुनवतील त्या वेगळ्या. हा, काय करावं बाबा काय समजून नाही राहिलं या पोऱ्याचं मला. वय ग गंगे, ते तर ध्यानातच आलं नाही माया. बाबा येते ना तितक्यात. काय करावं बापा. आणि तुमची ती लाडाची बहीण बी येणार आहे ना माहेर वाशिन म्हणून. ती अजून 4 गोष्टी सुनेल मध्ये. तिला तर काय मला सुनवायला चान्सच पाहिजे. ते डोक्याला ताप आणि काय करावं बाबा, असं वाटते कधी कधी घर सोडून निघून जावं. हे बघ गंगे, तू टेन्शन नको घेऊ. पाहतो म्या, बघतो अजून, हुडकतो त्याले, भेटतो का गावामध्ये म्हणून. गावाला कोणाला विचारायची बी भीती वाटू राहिली. आधीच गावात कुजबूज चालू आहे. काय करावं काय समजून राहिलं बाबा मले. पावर जाऊन भेटतो का पहा, नाही तर मग पाहू. मग जे गावातले लोक बोलू राहिले मग तसं काही असेल मग. माझ्या बी कानावर आलं होतं पण मी दुर्लक्ष करून टाकलं. आपल्याला जर आपल्या पोट्यावर जरा जास्त विश्वास होता ना, पण असा विश्वासघात करीन असं माहित नव्हतं. वरून ती सरपंचाची पोर आहे. पण जास्त तमाशा होईल. कोणाकोणाला तोंड द्यावं, कोणाकोणाला काय करावं, टेन्शनच येऊ राहिलं बाबा मला इथं आता. हा, गंगे पाहतो मी, तू काय टेन्शन घेऊ नको. चहा वगैरे पी जरा. तुला चहा कशाखाली उतरतोय. जा बरं पाहून या तुम्ही. येऊन सांगा मला चटकन. हा, पुष्पे, तू दुखी काहून होऊ राहिली? आता तर पळून आलो ना आपण. माझ्या आई बाबाचा विचार करू लागले. कायले विचार करते त्याचा? त्याने विचार केला का तू? धमकी देऊन पार सुकून पापडी करून टाकली तुले. आता तुले जाडजूड करायला मला किती मेहनत करायला लागते. चांगलं चांगलं खाऊ घालायला लागेल तुला, तेव्हा तू जाडजूड होशील. वाटतं की नाही रे? आपल्या आई बापाचे काय हाल होत असतील याचा विचार येत नाही का तुला? आपला विचार केला नाही तर आपण काम त्याचा विचार करायचा. बिंदास राहायचं आता. मला एक गोष्ट सांग, तू तुझ्या घरी सांगितलं होतं का रे त्या आईला आणि त्या बापाला? काय बोलले मग ते सांगितल्यावर? नाही, मी तो सांगितलंच नाही. मूर्ख, मला एकदा सांगून तर पाहिजे ना. होकार दिला असता तर आपण घरीच गेलो असतो ना. डोक्यावर पडलाय का रे तू?
हे बघ पुष्पे, असं मूर्ख बिरख बोलत जाऊ नको मले. आता नवरा आहे मी तुला. जरा इज्जतीने बोलत जाय, इज्जत देत जाय जरा नवऱ्याले. आपलं बी वट आहे जरा, नीट बोलत जाय जरा. रे तू एक तर घरी सांगितलं नाही काय नाही, इथं मला रुबाबाने बोलू राहिला. तर डोक्याचा वापर केला नाही काय नाही. जर घरी सांगितलं असतं आणि त्यांना आपलं नातं स्वीकार असतं तर आपण इथं हॉटेलमध्ये खाऊन राहिलो असतो रे. येड्यासारखं करतो नसती. चल चल, ज्ञान नको देऊ मला माझ्या पद्धतीने करू दे सगळं. काय तर मला ज्ञान नको देऊ. खिशात 4 दमडी असेल ते 2 दिवसात खर्च होईल हॉटेलमध्ये. हॉटेल काय स्वस्त वाटू राहिलं का तुला? खाणं पिणं किती महाग आहे इथलं. आम्ही आलोय बाबांसोबत, आम्हाला माहिती आहे. मला नको शिकू, माहिती आहे लय मोठी हॉटेलमध्ये फिरणारी आहे, हॉटेलमध्ये जेवणारी आहे तू. लय पैसा वाला आहे तुझा बाप, आता विसरू नको. मी तुझा नवरा आहे, जे बी काय आहे ते मीच आहे तू आता. माहिती आहे मला, सारखा सारखा नवरा आहे म्हणून सांगू नको मला तू. ज्ञान शिकवू राहिली म्हणे, खिशातल्या 4 दमडी संपतील ना, मग समजेल तुला ज्ञान काय आहे ते. मग समजेल पुष्पा काय बोलली होती रे. 4 पैसे असतील ते 2 दिवसात असेच उडून जातील. मग काय भीक मागणार होता आपण. हॉटेलवाले मारतील बरं मग, पैसे नाही दिले तर. ध्यानात ठेव मग. अरे हा, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. थोडेफार पैसे आहे ते 1-2 दिवसात संपून जाईल. मग काय करणार आहोत आपण, घरी तर जायच लागेल. मला तर आतापासूनच माझ्या आईचं रौद्र रूप माझ्या डोळ्यासमोर दिसू लागलं. बाबा ते शांत आहे म्हणा, बाबा तर तसं काय बोलणार नाही. पण आई माया काय करेल ते मी विचार बी नाही करू शकत. काय समजून राहिलं का तुले? घरून पळून येताना नाही समजलं का? तू तर मला अशी बोलून राहिली जसं काय मी एकटाच पळून आलो. तू आलीच नाही माझ्यासोबत. जसं काय मी उचलून तुला खांद्यावर गोरीसारखं घेऊन आलोय. मला एकट्याला ज्ञान देऊ राहिली तू. तर दुःख वाटू राहिलं ना आता लग्न झाल्यावर. किती मोठा धक्का बसीन आई बाबाले. मी लग्न करून बसली ते बी तुझ्यासोबत. माझ्यासोबत म्हणजे मी काय छपरी बिपरी वाटतो का तुले? आता लग्नानंतर कळते का तुला? असं नाही म्हणून राहिले मी, पण आई बाबाला बी धक्काच बसेल ना. मला तर विचार करून करून रडू येऊ राहिला. पुष्पे शांत होतो. आपल्याला का नाही परिस्थिती व्यवस्थित सांभाळून घ्यायला लागेल ना. एकमेकाला दोष देऊन काय फायदा नाही आता. आता आजचे दिवस पुरतील तेवढे पैसे आहे माझ्याजवळ. मग उद्या तर घरी जायच लागेल. पाहू मग उद्या काय होतं ते. तू रडू नको. पाहू 2 दिवस बाहेर राहणं झालं तर झालं. झाडाखाली बसून राहू, घेते नापास घरात.